श्रीराम जय श्रीराम. आपली गाडी बंद पडली पूर्णपणे. पराठा कांदा भावांनो ती शेकोटी पेटवून काय काम केलं होतं. तिघ चौघ लाकडं हुडकाला चाललं बघा. तिथून पाय खाली गेला की डायरेक्ट खालीच. काम 25च. बघा माझा कसला थरथरत. आजी भेटलेत आपल्याला. कळसूबाई ऑलमोस्ट चढले. जबरदस्त. हात काढ. रिटर्न ना कुठं बोलला की या गाडीने बसा जाऊ दे काय आता. उदय वाणी माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर भावांनो आपण इको केले आहे 3,500 रुपयाला आणि आम्ही समजे 10 जण इथं बसलो सध्याला. सांगतो की तुम्हाला प्राइस सांगतो. 3,500 रुपये आम्ही केला होता इकोला. मस्त आता 50 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. नशीब पांडू तर त्याला काय करेल गांडू. भावांना आपली इको गाडी आहे ना ती भर रस्त्यात बंद पडली आहे चढाईवर. बघा इथं. आणि CNG जास्त चढत नाही असं इन्फॉर्मेशन दिलंय प्रज्वलने. आता काय माहित काय झालं. मामा स्टार्ट करायचं ट्राय तर करायला. काय झालं मामा. तर भावांनो बघा इथं आपली गाडी बंद पडली आहे पूर्णपणे. CNG ची गाडी आहे. इथं मी लाईट बघून थांबलाव जेवण्यासाठी. आणि इथं डोंगर विंगर दिसायला येते. वैभव दादा म्हणतंय मस्तपैकी जेवण बिवण करून घेऊ आणि मग डायरेक्ट चढायला चालू करू तिकडं. दुसरी गाडी मागवून घेतलीत त्यांनी. आणि ही आहे आपली गाडी MH047D 2016 मॉडेल. भावांनो बघा आपली गाडी तिथं बंद पडली. आपण पराठे खात बसलं. सगळ्यांची तोंड पडलेत. मायूसवणी बसलेत सगळे. पराठे खायलेत. प्रज्वल भाई जरा जास्तच खायलाय. मायूस होण्यामागे एकच कारण आहे की सॉस नाही. गाडीचा कोणाला फरक नाही पडत. इथं सॉस नाही आहे मेन. त्यामुळे सगळेजण सॅड. हा त्या सॉस नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे. इकडं सम आपण ब्लॉगिंग करायलाय. प्रॉब्लेम ते आहे. सगळेजण बसले ती आणि तिकडं गाडी बंद पडली. सगळीकडे अंधार आहे. काय कळी नाही काय करावं. कांदा पराठ्यासोबत सॉस नाही म्हणून कांदा. हे मला विचारता आवडीने तुला कांदा भेटला. कांदा सॉस मागितला असं तर पडला असं कुठून तरी. असं कुठं तर तुला किसानच्या केचप. टोमॅटो आहे का. मला कांदा दिसो मग. हे बघा कांदा भेटला. कांदा मला अर्धा दे. हे चांगलं ते मस्त वालं. हे बघा भावांनो पिठलं नाही. पराठा कांदा. रात्रीचे 11 वाजलेत. आपल्याला कळसूबाई जायचं. गाडी बंद पडली त्यामुळं इथं नाश्ता करायला. आणि कांदा पाहिजे होता असं म्हणत किती त्यांनी कांदा उपलब्ध करून दिली लगेच. हो काका कुठं जेवण झालंय. नको जायला. चला झोपून टाकू. हॉटेल दीपक ज्याचं स्वतःचं दीपक उजडलेले. झोपून टाकू. मस्त झोप यायला. थंड वाटायला. इथं झोपून टाकू. जाऊ दे मुक्कामच करू. चला मुक्कामाचा प्लॅन झालाय वाटतं. 2-3 मॅन्युफॅक्चररचं पोते आणून शेकोटी करायला बसलाव आम्ही मस्त. तर भावांनो बघा काठी बिटी वाळल्या काट्या इथं आणून शेकोटी तर मस्त तयार झाले. सगळ्यांची जेवणं झालेत. सगळे चिल मध्ये बसून. बघा जय भैया कसं बसलाय. मस्तपैकी लाकडं बिकडं आणलेत जाळायला. हो कसलं आणलंय हो लाकडं. भावांनो ती शेकोटी पेटवून काय काम केलं होतं. तिघ चौघ लाकडं हुडकायला चाललं बघा आम्ही. म्हणजे एवढी गाडी बंद पडली आहे त्याचं टेन्शन नाही आम्हाला. शेकोटी करून लाकडं पेटवून बघा लाकडं तोडून आणायला नुसतं आणि शेकोटी करत बसायचं. सध्याला ही प्लॅनिंग आहे. 3 hours later.
ए तर भावांनो आपण फायनली आपण अजून 75% ऑलमोस्ट 20% आता फक्त उरलंय. चला बॅग घ्या, रेस्ट केली तर मस्त तंबू लावून झोपले ते सगळेजण. बॅडला काय आमचं चल की स्वराज. अरे सगळे क्रॉस केले, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी व्हिडिओ काढायला कशासाठी थांबलो मग? तर भावांनो हे बघा कळसुबाईच्या मोस्ट फेमस लोखंडाच्या पायऱ्या. इथून पाय खाली गेला की डायरेक्ट खालीच. काम 25च. चला बाबू. मग काय तर असले धोका आहेत का भावांनो, म्हणजे लिटरली काहीच दिशे नाही. आणि इथनं पाय गेला की गेला, काम 25च. लय सांभाळून चढावं लागतं. बघा आपली सगळी मंडळी इथं बसली, ती सगळी थंडी वाजायला येणार रे. असली जाम थंडी आहे. टेम्परेचर मोजत हा आपण. सो भावांनो फायनल आता एकदम लोखंडाच्या पायऱ्या आलेत. इथून आपण टॉपला ऑलमोस्ट पोचला म्हणजे झालं. एवढे लोखंडाच्या पायऱ्या झाले की पोचल्या. बाकीचे बॉस लोक पण आले. तो कसलाय दंड, कसलाय बॉसचा दाखवा बघू. बॉस फ्लेक्स करा जरा. बघा असं करा की जरा. काय नसते दाखवा. एक मिनिट. माहित आहे वापरत नाही. चला इथून वरती जाऊ आता. बाबो काय डेंजर पायरे रे. भावांनो फायनली आपण ऑन द टॉप पोहोचलो. इथं झालंय सगळं ऑल सेट आहे. सगळेजण बसलेत. एवढे लोक आहेत. इथं मंदिर आहे. थांबा तुम्हाला नीट दाखवतो. इथं मंदिर आहे कळसुबाई देवीचं. आणि एवढी गर्दी आहे. आत्ता गर्दी हे बघा. इथं मेन देऊळ आहे, गाभारा तिथं आहे. आणि आता सूर्यदेवाची वाट बघतो. इकडं पूर्व आहे. इकडे झेंडे बिंडे बांधलेत मस्त. नेक्स्ट लेवल थंडी आहे. कसलो वारा सुटले अतिरेकी. बघ वय बघा कसला वारा सुटलाय बघा भावांनो. आणि आम्ही पूर्ण टॉपला आलो. आता सनराईज व्हायची वाट बघा लाव. पहाट झाली आहे. पहाट सोनियाची उगवली सकाळ. तर भावांनो जसं की बघू शकता आम्ही पूर्ण पीक मध्ये आहोत. वरती आलो पूर्ण. आणि फुल एवढ्या फास्ट वारा आहे. धुकायत. आणि अशी काय कंडिशन मी काढलो आता. मी पण बांधलेलो वल्लेवाले. आणि आता तिथे देवळाकडे जाऊन फोटो काढायचे. आणि सनराईजची वाट बघत जाऊ. पण सनराईज काय होईल असं वाटत. जबरदस्त. हात काढ. माझा मोबाईल माझ्याकडे नाही आहे. इथं अरे कुठं दिलेलं. कसला छान दिसतंय बघ ते. तर भावांनो आपण फायनली अर्ध्याच्या वरती तर पूर्ण आपण ते माउंटेन उतरलाय. आणि ग्रिलवाला पण पोर्शन संपलाय. तुम्ही पण येत असाल तर ग्रिलवर चढताना लई काळजी घ्यावी लागेल. पाय सटकला बिटकला काम 25. स्वर्गातच डायरेक्ट वरून तिरेमार्गे पंढरपूरलाच. भावांनो पाय बघा माझा कसला थर. ए होक थर कापालाय. कळसुबाईवरून जस्ट सगळं बघून उतरत होतो. आणि हे बघा आजी भेटलेत आपल्याला. कळसुबाई ऑलमोस्ट चढलेत. इथंच आहे आता. झालं आलं. आजी नाव काय तुमचं? आणि तुमचं वय किती? 70 वय. आणि कळसुबाई चढलेत. मस्त. तर भावांनो आपण 25% जे कळसुबाई पर्वत उतरलाय. इकडे एक नॅचरल वॉटरफॉल दिसलाय. तिथं जाऊ. पण काय पण म्हणा जी क्लाउड गॅदरिंग दिसली ना बेस्ट भाई. मज्जा आलेली आहे. एकदम छोटंसंच पाणी आलंय. ओ
काय झऱ्याचं पाणी असेल, थांबा पिऊन बघा सगळं. वा एकदम ह्याने पिऊ पण शकतो माहिती का आपण, किती क्लिअर आहे. हे बघा भावांनो खेकडे, इकडे काय आणि इकडे एक आहे. हा चिंबोरी, हा मोठ्या मोठ्या हा आता मोठ्या. आजूबाजूचा सीन घ्यायचा थोडासा आणि मग जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे कॅमेरा येईल तेव्हा असं करायचं. आमची जिरली बस, मोठ्यानं म्हणायचं एक साथ. जरांगे पाटील विरोधक जरा अरे बापरे, त्याच्या विरोधात नको जायला. नंतर करेल ओरडून म्हणायचं. त्याच्या विरोधात गेल्यावर तर भावांनो सगळ्यांची पूर्ण जिरली आहे. हाय तसं सगळेजण बसलेत बघा. वैभवदत्ता, प्रीती देवी किंवा सगळेजण हाय तसं बसलेत. इकडे मी आणि सोमा फक्त उतरायला तयार आहे. चला चल की जाऊ. कशाचं